सेकंड ऍप्लिकेशन आपण पाहिलं होतं. आतापर्यंत आपले डिस्टन्स फॉर्म्युल्याचे 2 ऍप्लिकेशन झाले. डिस्टन्स फॉर्म्युल्याचे एवढे ऍप्लिकेशन्स आहेत सर्व व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहे. पहिलं ऍप्लिकेशन आपण पाहिलं होतं की वी कॅन फाइंड द डिस्टन्स बिटवीन एनी 2 पॉइंट्स बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला इफ देअर कोऑर्डिनेट्स आर गिवन. सेकंड आपण पाहिलं होतं की वी कॅन डिसाइड whether the given points in the coordinate system are collinear or not. त्याचे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायला सांगितले होते. 5.2 एक्सरसाइज दिलेले आहेत, बिजा नोट्स दिले आहेत. त्याच्यामध्ये 5.2 हा एक्सरसाइज आहे, त्यातले एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायला सांगितले होते. आता या डिस्टन्स फॉर्म्युल्याचं थर्ड अप्लिकेशन आणि हे महत्वाचं आहे. या अप्लिकेशनवर बेस्ड जे एक्झाम्पल्स आहेत ते 3 मार्क्स साठी येत असतात. तर नेक्स्ट अप्लिकेशन म्हणजे या प्रकारे आहे की जसं एखादा ट्रायंगल आपण घेतला. आता हा जो ट्रायंगल आहे याला किती व्हर्टायसेस असतात? ट्रायंगलला 3 व्हर्टायसेस असतात. जसं हा पहिला व्हर्टेक्स ए, दुसरा व्हर्टेक्स बी, तिसरा व्हर्टेक्स सी. किंवा क्वाड्रिलॅटरल घेतला, क्वाड्रिलॅटरलला किती व्हर्टायसेस असतात? 4 व्हर्टायसेस. हा पहिला व्हर्टेक्स समजायला म्हणजे पी, हा सेकंड, हा थर्ड, हा फोर्थ, असे 4 व्हर्टायसेस असतात. आता हा ट्रायंगल किंवा क्वाड्रिलॅटरल, ट्रायंगलला 3 व्हर्टायसेस आणि क्वाड्रिलॅटरलला 4 व्हर्टायसेस असतात. मग कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये समजा या प्रकारचे क्वाड्रिलॅटरल किंवा ट्रायंगल असतील आणि त्यांचे जे व्हर्टायसेस आहेत त्याचे कोऑर्डिनेट समजा जर आपल्याला माहित असेल, व्हर्टायसेसचे कोऑर्डिनेट्स जर माहित असेल तर त्याच्यावरनं आपल्याला त्या ट्रायंगलचा किंवा क्वाड्रिलॅटरलचा टाइप डिसाइड करता येईल का? ट्रायंगल किंवा क्वाड्रिलॅटरलचा टाइप डिसाइड करता येईल का? येईल. जसं आपण ट्रायंगलचे टाइप पाहिलं, आठवते का तुम्हाला ट्रायंगल कोणकोणत्या टाइपचे असतात? अँगल वरून आपण पाहिलं. बेस्ड ऑन द अँगल देयर आर 3 टाइप्स ऑफ ट्रायंगल: acute angle triangle, obtuse angle triangle and right angle triangle. ठीक आहे. तसंच बेस्ड ऑन साइड इक्विलॅटरल ट्रायंगल, आयसोसेलेस ट्रायंगल अँड स्केलेन ट्रायंगल हे आपण पाहिलं. तसंच क्वाड्रिलॅटरलची टाइप सुद्धा तुम्ही पाहिलाय मागच्या वर्षी. कोणकोणते पाहिलाय? स्क्वेअर, रेक्टँगल, रोम्बस, पॅराबोलॉग्राम, काइट, ट्रॅपेझियम. ठीक आहे. हे सगळे तुम्ही वेगवेगळे टाइप्स क्वाड्रिलॅटरलचे पाहिले. तर जर आपण इथे या ट्रायंगलच्या 3ही साइडची लेंथ आपण काढू शकलो तर त्यावरून आपण डिसाइड करू शकतो की हा ट्रायंगल इक्विलॅटरल असेल की आयसोसेलेस असेल की स्केलेन असेल, किंवा तो राईट अँगल आहे किंवा नाही ते सुद्धा त्याच्या लेंथ वरून डिसाइड करतात. तसंच क्वाड्रिलॅटरलच्या ऑल 4 साइडची लेंथ जर आपण काढली तर आपण डिसाइड करू शकतो की हा पॅरलोग्राम आहे की रोम्बस आहे. समजा ऑल 4 साइड इक्वल असेल तर रोम्बस, अपोजिट साइड इक्वल असेल तर पॅरलोग्राम. मग आपण पुढे जाऊन रेक्टँगल आहे की स्क्वेअर आहे ते सुद्धा डिसाइड करू शकतो. समजा इथे अपोजिट साइड इक्वल असेल आणि डायगोनल पण इक्वल असेल तर मग तो असेल रेक्टँगल. काय असेल? रेक्टँगल. आपण या डायगोनलची लेंथ सुद्धा फाइंड करू शकतो बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. तसं समजा इथे ऑल 4 साइड इक्वल असेल आणि डायगोनल पण इक्वल असेल, डायगोनल काय असेल? इक्वल, तर मग तो असेल स्क्वेअर. काय असेल? स्क्वेअर. अशा प्रकारे डिस्टन्स फॉर्म्युल्याचा यूज करून ट्रायंगलच्या 3ही साइडची लेंथ फाइंड करता येते जर हे 3 व्हर्टायसेस माहित असेल. क्वाड्रिलॅटरलच्या ऑल 4 साइड आणि 2 डायगोनल्स यांची लेंथ फाइंड करता येते जर या 4 व्हर्टायसेसचे कोऑर्डिनेट माहित असेल. आणि त्या सर्वांवरून आपण या ट्रायंगलचा टाइप किंवा या क्वाड्रिलॅटरलचा टाइप हा डिसाइड करू शकतो बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. ठीक आहे. तर याच्यावरच बेस्ड एक्झाम्पल्स इथे आपल्याला पाहायचे आहे आणि हे आहे या डिस्टन्स फॉर्म्युल्याचं थर्ड ऍप्लिकेशन. ठीक आहे. तर या थर्ड ऍप्लिकेशन वर बेस्ड एक्झाम्पल्स आता इथे आपल्याला पाहायचे आहे. सो पहिला क्वेश्चन आहे, शो दॅट पॉइंट्स A 1,2, B 1,6, C
1 plus 2 root 3 comma 4 are vertices of equilateral triangle. क्वेश्चन असा आहे, काय म्हटलंय, शो दॅट, म्हणजे इथे प्रूव्ह करायचं आहे दॅट पॉइंट ए बी सी आर व्हर्टायसेस ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. आता हा शो दॅट टाइप क्वेश्चन आहे आणि इथे प्रूव्ह करायचं आहे की हे जे तीनही पॉइंट आहे हे इक्विलॅटरल ट्रायंगलचे व्हर्टायसेस आहेत असं आपल्याला प्रूव्ह करायचं. ठीक आहे, म्हणजे पहा आता क्वेश्चन मध्ये केअरफुली वाचलं तर आपल्या लक्षात आलं पाहिजे. इथे म्हटल्यानुसार हे तीनही पॉइंट ट्रायंगलचे व्हर्टायसेस आहेच. ठीक आहे, फक्त आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की तो जो ट्रायंगल आहे तो इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. कोणता ट्रायंगल? इक्विलॅटरल ट्रायंगल. म्हणून आपण इथे पहिले ट्रायंगल काढून टाकू. हा काढला समजा आपण ट्रायंगल एबीसी. पहिला व्हर्टेक्स ए, दुसरा बी, तिसरा सी. हा ए, हा बी, हा व्हर्टेक्स ए झाला, हा व्हर्टेक्स बी आणि हा व्हर्टेक्स सी. या तिन्ही व्हर्टायसेसचे कोऑर्डिनेट आपण इथे सोल्युशन मध्ये पुन्हा लिहून टाकू. ए चे कोऑर्डिनेट 1,2, बी चे कोऑर्डिनेट 1,6 आणि सी चे कोऑर्डिनेट 1 plus 2 root 3 comma 4. आता हा कोऑर्डिनेट थोडासा नवीन आहे आपल्याकरता, या प्रकारचा अगोदर आपण पाहिला नाही, परंतु सिंपल काही कठीण नाही आहे. आता हे थ्री व्हर्टायसेस जे आहेत ते ट्रायंगल तर फॉर्म करतात, परंतु तो ट्रायंगल इक्विलॅटरल ट्रायंगल असेल हे आपल्याला प्रूव्ह करायचं. ठीक आहे, तर आता इथे हा ट्रायंगल इक्विलॅटरल ट्रायंगल आहे किंवा नाही ते जर डिसाइड करायचं आहे तर त्याकरता इथे आपण या ट्रायंगलच्या तीनही साइडची लेंथ फाइंड करायची. ट्रायंगलच्या तीन साइड कोणकोणत्या? 3 साइड्स AB, BC आणि AC. या तिन्ही साइडच्या लेंथ फाइंड करायच्या आणि जर तिन्ही साइड इक्वल आहे, ऑल थ्री साइड्स आर इक्वल, देन दिस ट्रायंगल विल बी एन इक्विलॅटरल ट्रायंगल. लक्षात, म्हणून 3 साइडच्या लेंथ फाइंड करू, परंतु कशा फाइंड करता येईल? बाय डिस्टन्स फॉर्म्युला. म्हणून इथे लिहायचं बाय डिस्टन्स फॉर्म्युला. पाठ झालाय सर्वांना? पाठ झालाय का? सांगा काय डिस्टन्स फॉर्म्युला. पहिले आपण फाइंड करू साइड AB. AB इज इक्वल्स टू रूट ऑफ, चला सांगा पटापट काय फॉर्म्युला? x2 मायनस x1 द होल स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 द होल स्क्वेअर इज इक्वल्स टू, च्या खाली इज इक्वल टू रूट ऑफ. आता इथे पुटअप करायच्या व्हॅल्यूज. आता AB ची लेंथ फाइंड करत आहे, म्हणून A चे कोऑर्डिनेट x1 y1, B चे कोऑर्डिनेट x2 y2. डायरेक्ट लिहायचं इथे बघ. चला x2 ची व्हॅल्यू 1 मायनस x1 ची व्हॅल्यू 1 याचा स्क्वेअर प्लस सेकंड स्क्वेअर ब्रॅकेट y2 ची व्हॅल्यू 6 मायनस y1 ची व्हॅल्यू 2 ब्रॅकेट कंप्लीट होल स्क्वेअर. ठीक आहे, आता मी हॉरिझॉन्टल लिहितो. इज इक्वल टू रूट ऑफ, आता हा 1 मायनस 1 0, इथे येईल 0 स्क्वेअर प्लस 6 मायनस 2 4, 4 चा स्क्वेअर. आता इथे पहा 0 चा स्क्वेअर 0 प्लस 4 चा स्क्वेअर 16, इथे 0 प्लस 16 किती होते? 16. आणि या 16 चा स्क्वेअर रूट किती? म्हणजे या AB ची लेंथ झाली 4. ठीक आहे, त्यानंतर आता सेकंड फाइंड करू. ही झाली पहिली साइड, फर्स्ट साइड. सेकंड साइड कोणती आहे? सेकंड साइड BC. BC ची लेंथ फाइंड करू. AB ची लेंथ मिळाली, कॅल्क्युलेशन कसं केलं लक्षात आलं? BC ची लेंथ फाइंड करू. पुन्हा तोच फॉर्म्युला बाय डिस्टन्स फॉर्म्युला, परंतु फॉर्म्युला पुन्हा लिहायची गरज आहे का? नाही, एकदा लिहिलाय पुन्हा पुन्हा लिहायची गरज नाही. आता डायरेक्टली व्हॅल्यूज पुट करू. आता BC ची लेंथ फाइंड करत आहे, तर B चे कोऑर्डिनेट म्हणजे x1 y1, C चे म्हणजे x2 y2. सांगा काय पहिल्या ब्रॅकेट मध्ये
x2 मायनस x1 म्हणजे हे होईल 1 प्लस 2 रूट 3 मायनस 1. बरोबर लक्षात आलं का? प्लस y2 मायनस y1 म्हणजे 4 मायनस 6 द होल स्क्वेअर. आलं लक्षात? मग आता इथे इज इक्वल टू च्या खाली इज इक्वल टू रूट ऑफ. आता याला सिम्प्लिफाय करा. इथे हा ब्रॅकेट सिम्प्लिफाय करताना हा +1 आणि हा -1 कॅन्सल म्हणजे इथे शिल्लक राहील फक्त 2 रूट 3 याचा स्क्वेअर प्लस 4 मायनस 6 किती होते -2 याचा स्क्वेअर इज इक्वल. आता याचा स्क्वेअर करा, याचा पण स्क्वेअर करा. पहा 2 रूट 3 चा स्क्वेअर करताना या ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे म्हणजे या प्रत्येकाचा स्क्वेअर करावा लागेल. 2 चा स्क्वेअर 4 ठीक आहे आणि या रूट 3 चा स्क्वेअर होते 3. रूट 3 चा किती 3 आणि मग इथे होईल 4 इंटू 3. 4 इंटू 3 होते 12. मग इथे लिहायचं 12. या पूर्ण याचा स्क्वेअर काय लिहिला 12. कसा आला 12 लक्षात आलं? 2 चा स्क्वेअर 4 रूट 3 चा स्क्वेअर 3. 4 इंटू 3 किती 12 प्लस -2 चा स्क्वेअर -4 का 4. आता 12 प्लस 4 किती होते 16 म्हणून इथे रूट 16 आणि 16 चा स्क्वेअर रूट किती 4 म्हणजे या बीसी ची पण लेंथ किती आली 4. लक्षात? आता बीसी झाला तर थर्ड साइड कोणती राहिली? थर्ड साइड कोणती? एबी ची लेंथ फाइंड केली, बीसी ची फाइंड केली. आता राहिला एसी. एसी पण फाइंड करायचा बाय डिस्टन्स फॉर्म्युला. ज्या प्रकारे तुम्ही हे सेकंड बीसी ची लेंथ फाइंड केली त्याच प्रकारे एसी ची लेंथ फाइंड करता येते आणि इथे पण एसी ची लेंथ किती येते 4 असेल. आता मी पुन्हा सॉल्व्ह करत बसत नाही, लक्षात घ्या तुम्हाला नोट्स मध्ये दिलेला आहे. इथे या एसी ची पण लेंथ किती येते 4. आता पहा एबी ची लेंथ 4, बीसी ची लेंथ पण 4 आणि एसी ची लेंथ पण 4 म्हणजे इथे याला म्हणू आपण फर्स्ट, याला म्हणू सेकंड, याला म्हणू थर्ड. इथे लिहायचं फ्रॉम 1 2 and 3 फ्रॉम फर्स्ट सेकंड अँड थर्ड. AB is equal to BC is equal to AC. तिघांची लेंथ इक्वल आहे 4 4 4. आता 3 साइड सुद्धा इक्वल आहे. AB is equal to BC is equal to AC. Therefore इथे लिहायचं that triangle ABC is an equilateral triangle. म्हणजे हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. लक्षात आलं का? या प्रकारे प्रूव्ह करायचं. तिन्ही साइड इक्विलॅटरल ट्रायंगल प्रूव्ह करायचा होता म्हणून तिन्ही साइडची लेंथ आहे. करता येईल? चला नेक्स्ट एक्झाम्पल. क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन आहे व्हेरीफाय दॅट पॉइंट -2, 2 Q 2, 2 and R 2, 7 are vertices of a right angle triangle. हे स्टार्ट होते सोल्युशन. काय म्हटलेलं आहे क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन आहे व्हेरीफाय दॅट म्हणजे व्हेरीफाय करायचं म्हणजे प्रूव्ह करायचं दॅट P, Q and R आर व्हर्टायसेस ऑफ राईट अँगल ट्रायंगल. हे तीनही राईट अँगल ट्रायंगलचे व्हर्टायसेस आहे प्रूव्ह करायचं. ठीक आहे, प्रिव्हियस एक्झाम्पल प्रमाणे आहे. आता राईट अँगल ट्रायंगलचे व्हर्टायसेस आहे हे प्रूव्ह करायचे आहे म्हणजेच हे तीनही ट्रायंगलचे व्हर्टायसेस तर आहेच, फक्त तो ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे हे प्रूव्ह करायचं. म्हणून इथे पण आपण ट्रायंगल काढून टाकू. हा काढला ट्रायंगल, कसाही काढा कारण सध्या आपल्याला माहित नाही तो कसा असेल. हा P, Q आणि R काढला. याचे व्हर्टायसेस पण इथे लिहून टाका पुन्हा सोल्युशन मध्ये. P चे व्हर्टायसेस -2, 2, Q चे व्हर्टायसेस 2, 2, R चे व्हर्टायसेस 2, 7. आता इथे कोणत्या ट्रायंगलला राईट अँगल ट्रायंगल म्हणतात तर? कोणत्या ट्रायंगलला? ज्या ट्रायंगल मध्ये
ट्रायंगलच्या 3 अँगल्स पैकी कोणत्याही एका अँगलचं मेजर 90 डिग्री असेल, किती असेल 90 डिग्री, त्या ट्रायंगलला म्हणतात राईट अँगल ट्रायंगल. परंतु आता या ट्रायंगल मध्ये कोणत्या अँगलचं मेजर हे 90 डिग्री असेल हे आपल्याला फाइंड करता येईल का? नाही. तर इथे डिस्टन्स फॉर्म्युलाचा यूज करून अँगलचं मेजर फाइंड करता येत नाही, साइडची लेंथ फाइंड करता येते. ठीक आहे. तर मग आता जर आपण ट्रायंगलच्या तीनही साइडची लेंथ फाइंड केली तर मग डिसाइड करता येईल का हा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणून? करता येते बाय कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम असा म्हणतो की ट्रायंगलच्या 3 ज्या साइड्स असतात त्यापैकी सर्वात मोठ्या साइडचा स्क्वेअर हा रिमेनिंग 2 साइडच्या स्क्वेअरच्या सम एवढा जर असेल तर तो ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल असतो, असं कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम मध्ये म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर त्याचाच यूज इथे करायचा आहे आणि त्याकरता म्हणून आपण या ट्रायंगलच्या तीनही साइडची लेंथ फाइंड करू आणि म्हणून इथे लिहायचं बाय डिस्टन्स फॉर्म्युला. पहिले फाइंड करू आपण लेंथ ऑफ PQ. ठीक आहे. PQ इज इक्वल्स टू रूट ऑफ, सांगा काय फॉर्म्युला? x2 मायनस x1 द होल स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 द होल स्क्वेअर. मग आता इथे P चे कोऑर्डिनेट म्हणजे x1 y1, Q चे म्हणजे x2 y2. सांगा काय येईल पहिल्या ब्रॅकेट मध्ये? 2 प्लस 2 स्क्वेअर प्लस कसा आला लक्षात आलं? हा x2 मायनस 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 प्लस x1. ठीक आहे. प्लस y2 मायनस y1 म्हणजे होईल 2 मायनस 2 इज इक्वल्स टू रूट ऑफ 2 प्लस 2 4 चा स्क्वेअर, 2 मायनस 2 0 चा स्क्वेअर. आता 4 चा स्क्वेअर 16 आणि 0 चा स्क्वेअर 0. 16 प्लस 0 16 आणि 16 चा स्क्वेअर रूट 4. म्हणजे PQ ची लेंथ किती आली? 4. त्यानंतर आता कोणाची लेंथ फाइंड कराल? QR ची लेंथ. QR इज इक्वल्स टू रूट ऑफ x2 मायनस x1. आता QR ची लेंथ फाइंड करायची आहे म्हणजे हा x1 y1 हा x2 y2. म्हणजे मग काय इथे 2 मायनस 2 प्लस 7 मायनस होल स्क्वेअर. ठीक आहे. आता इथे 2 मायनस 2 0, 0 चा स्क्वेअर 0. आता मी शॉर्टकट मारतो, मी चालतं असं काही तरी. 7 मायनस 2 5, 5 चा स्क्वेअर 25, 25 प्लस 0 25 आणि त्याचा स्क्वेअर रूट 5. म्हणजे QR ची लेंथ येते 5. नंतर तिसरा कोणता राहिला? PR. PQ ची लेंथ फाइंड केली, QR ची फाइंड केली. आता फाइंड करू PR. PR इज इक्वल्स टू रूट ऑफ, आता PR ची लेंथ फाइंड करायची आहे. तर हा x1 y1 आणि हा x2 y2. सांगा पहिल्या ब्रॅकेट मध्ये काय येईल? 2 प्लस 2 प्लस कसा लक्षात आलं? हा x2 मायनस x1. तर 2 मायनस मायनस 2 होईल, मायनस मायनस प्लस प्लस y2 मायनस y1 7 मायनस 2. आता 2 प्लस 2 4 आणि 4 चा स्क्वेअर 16. 7 minus 2 5, 5 चा स्क्वेअर 25. नाउ 16 plus 25 किती होते? 41. परंतु 41 चा स्क्वेअर रूट निघत नाही. मग आता इथे पहा आपल्याला तीनही साइडची लेंथ मिळाली. PQ ची 4, QR ची 5 आणि PR ची आहे 41. ठीक आहे. मग आता इथे याला म्हटलं फर्स्ट, याला म्हटलं सेकंड आणि याला म्हटलं थर्ड. इथे एक स्टेप वाढून टाकतो मी, थोडीशी काम पडेल आपल्याला. 25 आणि मग त्याचा स्क्वेअर रूट 5. आता इथे पहा बरं, तिन्ही साइड मिळाल्या आपल्याला आणि आता हा राईट अँगल ट्रायंगल आहे किंवा नाही ते डिसाइड करायचं आहे. त्याकरता तिन्ही पैकी सर्वात मोठी साइड पहा. याची लेंथ 4, याची 5 आणि याची रूट 41. आता हा रूटच्या फॉर्म मध्ये आहे. याला जर रूटच्या फॉर्म मध्ये लिहिलं तर रूट 25 होते. याला जर रूटच्या फॉर्म मध्ये लिहिलं तर रूट 16 होते.
बाबा तिघांपैकी मोठा कोणता आहे? √40. हे सर्वात मोठी साईड. ठीक आहे. म्हणून आपण इथे सर्वात मोठ्या साईडचा स्क्वेअर पहिले म्हणजे इथे PR चा स्क्वेअर. तिघांपैकी जेव्हा कधी राईट अँगल ट्रायंगल आहे किंवा नाही हे साईडच्या लेंथ वरून डिसाइड करायचं असेल तर सर्वात मोठी साईड पहिले घ्यायची आणि तिचा स्क्वेअर करायचा. सर्वात मोठी साईड आहे PR, तिची लेंथ आहे √41. या √41 चा आपण स्क्वेअर करू. √41 चा स्क्वेअर केला तर रूट निघून जाते, शिल्लक राहते फक्त 40. याला म्हणू आपण 4. ठीक आहे. त्यानंतर आता रिमेनिंग ज्या टू साइड म्हणजे कोणत्या? PQ आणि QR. यांच्या स्क्वेअरचा सम करायचा. स्क्वेअरचा सम म्हणजे PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. ठीक आहे. PQ ची लेंथ 4 याचा स्क्वेअर प्लस QR ची लेंथ 5 याचा पण स्क्वेअर. आता 4 चा स्क्वेअर 16, 5 चा 25 किती येतं? 40. मग इथे या साइडचा स्क्वेअर 41 आला आणि या दोघांच्या स्क्वेअरचा सम पण किती आला? 41. म्हणजे फ्रॉम 4 and 5 वी कॅन राईट PR स्क्वेअर इज इक्वल टू PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. ठीक आहे. आणि जेव्हा कधी कोणत्याही ट्रायंगल मध्ये एका साइडचा स्क्वेअर हा रिमेनिंग टू साइडच्या स्क्वेअरच्या सम एवढा असतो तेव्हा तो ट्रायंगल असतो राईट अँगल ट्रायंगल. आणि म्हणून इथे लिहायचं देअरफोर by converse of Pythagoras theorem this triangle PQR is an equilateral right angle triangle. लक्षात. तर हे एवढासा भाग मला हा जो शेवटचा भाग हा करावाच लागेल तेव्हाच हे आणि तेव्हाच तुम्ही लिहू शकता that triangle is a right angle triangle. लक्षात. समजलं कसं करायचं आहे. नेक्स्ट आता हे झाले ट्रायंगल वरचे एक्झाम्पल. ट्रायंगल वर आपण पाहिलं की एखादा ट्रायंगल चा टाइप कसा डिसाइड करता येते. आता क्वाड्रिलॅटरल वरचे एक्झाम्पल आपण पाहू. थर्ड एक्झाम्पल आहे क्वाड्रिलॅटरल वरचं. क्वेश्चन आहे शो दॅट पॉइंट्स A -4, -7, B -1, -2, C 8, -5 आणि D 5, -4 are vertices of rhombus. क्वेश्चन मी पूर्ण लिहिला नाहीये तरी तुम्ही सांगतो ऐकून घ्या बरोबर. क्वेश्चन आहे शो दॅट द पॉइंट्स A, B, C, D are vertices of rhombus. हे चारही पॉइंट जे आहेत ABCD हे रोम्बसचे व्हर्टायसेस आहेत. रोम्बस म्हणजे काय? रोम्बस हा क्वाड्रिलॅटरलचा टाइप. कोणाचा टाइप? क्वाड्रिलॅटरलचा. ठीक आहे. म्हणजे मग हे 4 पॉइंट जे आहे ते क्वाड्रिलॅटरल फॉर्म करतात. काय फॉर्म करतात? क्वाड्रिलॅटरल. ABCD. क्वाड्रिलॅटरलचं नाव असेल ABCD. तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की तो जो क्वाड्रिलॅटरल आहे त्याचा टाइप असेल रोम्बस. कोणता टाइप असेल? रोम्बस. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. आता आपल्याला माहित पाहिजे कोणत्या टाइपच्या क्वाड्रिलॅटरल म्हणजे एखादा क्वाड्रिलॅटरल त्याला रोम्बस कधी म्हणतात? सांगा बरं. एखाद्या क्वाड्रिलॅटरलला रोम्बस कधी म्हणतात? जर त्या क्वाड्रिलॅटरलच्या ऑल 4 साइड्सची लेंथ ही इक्वल असेल. कशी असेल? इक्वल. जसं हा क्वाड्रिलॅटरल याच्या 4 साइड सांगा बरं कोणकोणत्या? AB, BC, CD आणि AD या 4 साइड. ठीक आहे. तर जर या 4 साइड्सची लेंथ जर इक्वल असेल तर मग हा क्वाड्रिलॅटरल म्हणजे होईल रोम्बस. लक्षात. आणि म्हणून इथे आपण या क्वाड्रिलॅटरलच्या ऑल 4 साइड्सची लेंथ फाइंड करायची. ठीक आहे. आणि कशी फाइंड कराल? बाय डिस्टन्स फॉर्म्युला. हे स्टार्ट होते आपलं सोल्युशन. आता इथे मी हे पॉइंट पुन्हा काही इथे लिहित नाही सोल्युशन मध्ये. तुम्ही लिहायचे सोल्युशन लिहिताना इथे डायरेक्ट लिहितो बाय डिस्टन्स फॉर्म्युला. पहिले कुणाची लेंथ फाइंड करू आपण? फर्स्ट साइड कोणती? AB.
ठीक आहे, इज इक्वल्स टू रूट आहे. फॉर्म्युला लिहून टाकायचा. काय फॉर्म्युला? x2 मायनस x1 द होल स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 द होल स्क्वेअर. आता इथे AB ची लेंथ फाइंड करत आहे. मग A चे कोऑर्डिनेट म्हणजे x1 y1, B चे कोऑर्डिनेट म्हणजे x2 y2. तसा काय पहिल्या ब्रॅकेट मध्ये -1 प्लस 4 होल स्क्वेअर प्लस सेकंड ब्रॅकेट मध्ये काय येईल 2 प्लस 7 होल स्क्वेअर इज इक्वल रूट ऑफ. लक्षात आलं का? प्लस कसा लक्षात आलं? y2 मायनस y1. 2 मायनस मायनस 7 म्हणून मायनस मायनस होईल प्लस. इथे पण तसं -1 मायनस मायनस 4 म्हणून इथे झालं प्लस 4. आता -1 प्लस 4 होते +3 आणि +3 चा स्क्वेअर 9. 2 प्लस 7 9, 9 चा स्क्वेअर 81. आता दोघांचा सम करा. सम किती होते? √9. ठीक आहे. मग आता इथे याला आपण सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहू शकतो. इथे नाही लिहिलं तरी चालतं. याला म्हणायचं स्टेटमेंट नंबर 1. त्यानंतर सेकंड साइड कोणती? सेकंड फाइंड करायची BC. BC इज इक्वल्स टू रूट ऑफ. अगेन बाय डिस्टन्स फॉर्म्युला, परंतु पुन्हा डिस्टन्स लिहायची फॉर्म्युला लिहायची गरज नाही. ठीक आहे. चला काय येईल? हा x1 y1 हा x2 y2 काय येईल? 8 प्लस 1 स्क्वेअर आणि इथे काय येईल? 5 मायनस 2 स्क्वेअर रूट ऑफ 8 प्लस 1 9, 9 चा स्क्वेअर 81. 5 मायनस 2 3, 3 चा स्क्वेअर 9. किती आले इथे पण? 90. मिळाली सेकंड साइडची लेंथ. तशीच थर्ड साइडची फाइंड करायची. थर्ड साइड कोणती? DC. आणि पहा इथे या क्वेश्चन मध्ये आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की हा रोम्बस आहे, म्हणजे हा पहिलेपासून आहेच, फक्त आपल्याला प्रूव्ह करायचं. आणि म्हणून लक्षात आलं का? हा रोम्बस असेलच, कारण क्वेश्चन मध्ये म्हटलेलंच आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे? प्रूव्ह करायचं. आणि म्हणून ऑल 4 साइड्सची लेंथ इक्वल आलीच पाहिजे. ठीक आहे. तर जशी आपण या फर्स्ट 2 साइडची लेंथ फाइंड केली, AB BC. थर्ड साइड कोणती असेल? CD. हिची पण लेंथ किती येईल? √90 येईल. ठीक आहे. नंतर फोर्थ साइड कोणती असेल? AD. हिची पण लेंथ किती आली पाहिजे? 90 आली पाहिजे. याला म्हणू आपण 4. मग आता पहा सर्व 4 साइडची लेंथ इक्वल आहे. हे फाइंड करायचं बरोबर, डायरेक्ट लिहायचं नाही, फाइंड करायचं. नोट्स मध्ये तुम्हाला दिला कशा प्रकारे फाइंड करायचं. ठीक आहे. ज्या प्रकारे हे AB आणि BC ची लेंथ आपण फाइंड केली, तशाच प्रकारे या दोघांची लेंथ फाइंड करायची. ठीक आहे. तर आता इथे ऑल 4 साइडची लेंथ ही इक्वल आहे. हा इक्वल आणि म्हणून इथे लिहायचं फ्रॉम 1 2 3 and 4. दिस AB is equal to BC is equal to AC is equals to CD. So 8. ठीक है. AB is equal to BC is equals to, sorry, using mistake, CD. AB is equal to BC is equals to CD is equals to 8. आता all 4 साइड इक्वल आहे म्हणून इथे लिहायचं therefore quadrilateral ABCD is a rhombus. लक्षात. तर या प्रकारे प्रूव्ह करायचं. फक्त 4 साइड फाइंड करायच्या, कारण त्या रोम्बस प्रूव्ह करायचं. करता येईल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. शो दॅट. पुन्हा त्याच प्रकारचा क्वेश्चन आहे. पॉइंट P 2, -2, Q 7, 3, R 11, -1 and S 6, -6 are vertices of parallelogram. त्याच प्रकारचा क्वेश्चन आहे. इथे 4 पॉइंट दिलेले आहे P Q R S
आणि हे 4 पॉइंट्स पॅरलोग्रामचे व्हर्टायसेस आहे प्रूव्ह करायचं. पॅरलोग्राम म्हणजे काय? अ टाइप ऑफ क्वाड्रिलॅटरल. म्हणजे हे 4 पॉइंट जे आहेत ते क्वाड्रिलॅटरलचे व्हर्टायसेस आहेत. कुणाचे? क्वाड्रिलॅटरल. P Q R S. फक्त आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की तो क्वाड्रिलॅटरल हा त्याचा टाइप पॅरलोग्राम. कोणत्या टाइपचा असेल? पॅरलोग्राम. आता एखादा क्वाड्रिलॅटरल हा पॅरलोग्राम कधी असतो? त्याला पॅरलोग्राम कधी म्हणतात? जर त्याच्या अपोजिट साइड पॅरलल असेल. त्याचं डेफिनेशन मध्ये पहा मागच्या वर्षी. ठीक आहे. परंतु आपण डिस्टन्स फॉर्म्युलाचा यूज करून साइड पॅरलल आहे किंवा नाही ते डिसाइड करता येत नाही. तर आपण पॅरलोग्रामच्या प्रॉपर्टी मध्ये आणखी एक प्रॉपर्टी पाहिली होती, दॅट अपोजिट साइड्स आर बाउंडेड. आणि त्याच्यामधून आपण टेस्ट पाहिली होती, पॅरलोग्राम टेस्ट मागच्या वर्षी, की ज्या क्वाड्रिलॅटरलच्या अपोजिट साइड या इक्वल असतात त्याला म्हणतात पॅरलोग्राम. काय म्हणतात? पॅरलोग्राम. ठीक आहे. आणि म्हणून इथे सुद्धा या क्वाड्रिलॅटरलच्या ऑल 4 साइड्सची लेंथ फाइंड करायची आणि त्यापैकी अपोजिट साइड या इक्वल आल्या पाहिजे, तर मग हा होईल पॅरलोग्राम. ठीक आहे. तर मग हे स्टार्ट होतं आपलं सोल्युशन. इथे पण लिहायचं बाय डिस्टन्स फॉर्म्युला. पहिले आपण कोणाची लेंथ फाइंड करू? PQ ची लेंथ. फॉर्म्युला लिहून टाकायचा. काय फॉर्म्युला? x2 x1 द होल स्क्वेअर प्लस y2 y1 द होल स्क्वेअर इज इक्वल्स टू रूट ऑफ. आता PQ ची लेंथ फाइंड करते आपण. P चे कोऑर्डिनेट x1 y1, Q चे कोऑर्डिनेट x2 y2. सांगा काय येईल? पहिल्या ब्रॅकेट मध्ये 7 2 द स्क्वेअर प्लस सेकंड ब्रॅकेट मध्ये काय येईल? 3 + 2 याचा स्क्वेअर. आता इज इक्वल टू रूट ऑफ 7 - 2 5, 5 चा स्क्वेअर 25 प्लस 3 + 2 5, 5 चा स्क्वेअर 25, 25 + 25 50. मग या PQ ची लेंथ आली 50. सेकंड कोणाची लेंथ फाइंड करू आपण? √50. त्यानंतर QR ची लेंथ. QR इज इक्वल्स टू रूट ऑफ. पुन्हा फॉर्म्युला द्यायची गरज नाही, डायरेक्टली या काय होईल? 11 - 7 स्क्वेअर प्लस -1 - 3 स्क्वेअर. 11 - 7 होईल 4, 4 चा स्क्वेअर 16 प्लस -1 - 3 -4 चा स्क्वेअर 16. 16 + 16 32. याला सुद्धा असंच लिहिलं तरी चालेल, सिम्प्लेस्ट फॉर्म मध्ये नाही लिहिलं तरी चालेल. नाउ थर्ड साइड कोणती? बघा, PQ फाइंड केली, QR फाइंड केली. आता RS फाइंड करायची. RS इज इक्वल्स टू रूट ऑफ. RS फाइंड करायचा आहे तर हा R म्हणजे x1 y1 आणि हा S म्हणजे x2 y2. काय इथे 6 - 11 स्क्वेअर प्लस -6 + 1 स्क्वेअर. इथे 6 - 11 होईल 5, -5 चा स्क्वेअर 25 प्लस इथे पण -5 -6 + 1 -5 चा स्क्वेअर 25, 25 + 25 50. तसंच आता इथे फाइंड करायची फोर्थ साइड आणि ती म्हणजे कोणती? PS. या PS ची पण लेंथ किती येईल? किती सांगू शकता का? अशाच प्रकारे फाइंड करायचं. या PS ची लेंथ येते √32. PS ची लेंथ किती येते? √32. ठीक आहे. तर या जसं आपण 3 फाइंड केलं त्याच प्रकारे PS फाइंड करा. आता बाबा सर्वांच्या लेंथ मिळाल्या तर कुणाच्या लेंथ इक्वल आहे? याला म्हणायचं फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड, हा फोर्थ. ठीक आहे. आता सर्वांच्या लेंथ ऑब्झर्व केला तर फ्रॉम 1 2 3 and 4 वी कॅन से दॅट दिस PQ इट इज इक्वल्स टू RS and QR इट इज इक्वल टू PS. या दोघांच्या लेंथ इक्वल आहे आणि या दोघांच्या लेंथ इक्वल. ठीक आहे.
मग आता PQ इज इक्वल टू RS म्हणजे या दोन साइड इक्वल आहे आणि QR इज इक्वल टू PS म्हणजे या दोन साइड इक्वल आहे, म्हणजेच इथे अपोजिट साइड इक्वल आहे. ठीक आहे, आणि म्हणून इथे याच्या खाली यायचं हिअर अपोजिट साइड्स आर इक्वल, देअरफॉर quadrilateral PQRS is a parallelogram. Quadrilateral PQRS is a parallelogram. लक्षात, तर या प्रकारे करायचं करता येईल. तर अशा गोष्ट आपण हे चारच एक्झाम्पल बघू. हे चारही एक्झाम्पल तुम्हाला कॉपी मध्ये लिहायचं आहे, बस एवढंच होमवर्क आहे आजचं. बाकीचे एक्झाम्पल्स आपण आणखी या प्रकारचे एक्झाम्पल्स आहेत तर ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू आणि नेक्स्ट लेक्चर मध्ये तुम्हाला काही होमवर्क सुद्धा आहे. ठीक आहे, बाकीचं नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.